नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मातृभाषेचे महत्त्व पाहिले. पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ, पाठ्यपुस्तकात समाविष्ट पाठ्यघटकांचा थोडक्यात परिचय करून घेतला. मित्रांनो, आनंद प्रत्येकाला हवा असतो. आनंदी राहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण आनंद म्हणजे काय? आनंद कसा मिळवावा हेच काही उमजत नाही. आपण सतत आनंदाच्या मागे धावत असतो, पण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तणावात असतो. कुणाला तरी भौतिक सुखसुविधा मिळाले की आनंद वाटतो. बंगला मिळाला, नवीन गाडी मिळाली, नवीन कपडे मिळाले की आनंद होतो. काहींना यशातून आनंद मिळतो. 10वीच्या परीक्षेत मी प्रथम आलो, 12वीत मी प्रथम आलो, मी MPSCची परीक्षा उत्तीर्ण झालो असं म्हटलं की एखाद्याला खूप खूप आनंद होतो. काहींना नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत राहण्यात आनंद मिळतो. काही मुलं लहान मुलांमध्ये रमतात आणि आनंदी होतात. तर काही अशीही असतात की दुसऱ्याचं दुःख पाहून त्यांना आनंद होतो. काही जण ईश्वर भक्तीत तल्लीन होतात आणि ईश्वराच्या भक्तीतच त्यांना आनंद मिळतो. तुकाराम महाराज, चोखा मेळा, गोरा कुंभार स्वतःचं अस्तित्व विसरून ईश्वराच्या भक्तीत रममाण व्हायचे आणि त्यात त्यांना परम सुख मिळत असायचं. आपण सतत आनंद बाहेर शोधत असतो. कुठल्या ना कुठल्या गोष्टीत आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. सतत आपल्याला काहीतरी मिळवायची अपेक्षा असते आणि आपली अपेक्षा, आपलं स्वप्न पूर्ण झालं की आपण आनंदी होणार असं आपल्याला वाटतं. पण अपेक्षांचा कधीच अंत होत नाही. अपेक्षा कधीच संपत नाही. जर एखाद्या व्यक्तीकडे झोपडी असेल तर त्याला वाटतं माझ्याकडे 1 BHK असला पाहिजे. 1 BHK मिळाला की त्याला वाटतं माझ्याकडे 2 BHK असला पाहिजे. 2 BHK मिळाला की वाटतं बंगला असला पाहिजे, बंगल्यासमोर गाडी असली पाहिजे. या अपेक्षा कधीही संपत नाही आणि अपेक्षापूर्तीचा आनंदही उपभोगता येत नाही. मग आनंद मिळवायचा कसा? आनंदाचा उत्सव कसा साजरा करायचा हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. शिवराज गोरले यांच्या आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठातून. शिवराज गोरले हे सुप्रसिद्ध लेखक आहेत. नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका यांच्यासाठी त्यांनी कथा, पटकथा लेखन केलं आहे. कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललित लेख इत्यादी वेगवेगळे लेखन प्रकार त्यांनी हाताळले आहेत. कुर्यात सदा टिंगलम, गोलमाल ही त्यांची नाटके सुप्रसिद्ध आहेत. थरथराट, चिमणी पाखरं या चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा, संवाद लेखन केले आहे. प्रेरक साहित्यासाठी त्यांनी अमाप लेखन केले आहे. माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता इत्यादी प्रेरक पुस्तके प्रसिद्ध आहेत. सर्वस्व, शोधार्थ, एका कल्पनेची आत्मकथा या कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. मजेत जगावं कसं या पुस्तकाला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. नग आणि नमुने या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. प्रस्तुत पाठ हा मजेत राहावं कसं या गाजलेल्या पुस्तकातील एक लेख आहे. जीवन आनंदात कसे जगावे हे सांगण्याचा या लेखकांनी प्रयत्न केला आहे. आपण कितीही पैसा खर्च केला तरी आपण आनंद विकत घेऊ शकत नाही. स्वतःचे मन, अंतःकरण आनंदी ठेवले पाहिजे, तरच आनंद मिळतो. आपल्या मनातील नकारात्मक भाव काढून टाकून जर आपण आपलं मन शुद्ध केलं तर या शुद्ध मनातच आनंदाचा उगम होत असतो. चला तर मग आता प्रत्यक्ष पाठाकडे वळूया.
आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. ही फक्त कवी कल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे. आनंद सर्वत्र असतो. आपण लहान मुलांकडे पाहिलं तर आपल्याला खरा आनंद कळतो. ह्या मुलांची मनं अगदी निरागस, स्वच्छ असतात. एखाद्या मित्राच्या तोंडातलं उष्ट चॉकलेट खाण्यातही त्यांना आनंद मिळतो. एखादं पांढरं शुभ्र वस्त्र आपण पाहिलं तर त्याच्यावर कुठल्याही सुरकुत्या नसतात, कसलेच डाग नसतात. लहान मुलांचं मन या पांढऱ्या शुभ्र वस्त्राप्रमाणे असतं, स्वच्छ, निर्मळ. कोणाविषयी राग नाही, द्वेष नाही, अपेक्षांचं, स्वप्नांचं अनाठायी ओझं नाही. आणि म्हणूनच खराखुरा आनंद ते लुटत असतात. ते सतत आनंदी असतात. पण तेच मोठ्या माणसांची मनं म्हणजे सुरकुतलेलं, मळलेलं वस्त्र. मोठ्या माणसांच्या मनावर अनेक सुरकुत्या पडलेल्या असतात. या सुरकुत्या असतात द्वेषाच्या, ईर्षेच्या, रागाच्या आणि अपेक्षांच्या ओझ्यांच्या, भूतकाळात आलेल्या कटू अनुभवांच्या. आणि म्हणूनच मोठ्या माणसांची ही मनं सुरकुतलेली असतात, विस्कटलेली असतात, मळलेली असतात. आणि म्हणून खऱ्या आनंदापासून ते सतत दूर राहतात. त्यांना आनंदाचा उपभोगच घेता येत नाही. आणि म्हणूनच सोबवार कितीही आनंद असला तरी त्यांच्या मनात आनंद दिसून येत नाही, कारण आनंदी राहण्याची वृत्तीच कुठेतरी हरवलेली असते. आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडू गेलात की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्यात येतो. जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच, तो अनुभवता मात्र यावा लागतो. आनंद एखाद्या फुलपाखरासारखा असतो. जर आपण एखाद्या फुलपाखराच्या मागे धावत गेलो तर तो फुलपाखरू आणखी पुढे जातो, आपल्या हातातून निसटतो. पण आपण अगदी शांत झालो तर ते फुलपाखरू नकळतपणे आपल्या तळहातावर येऊन बसतं. तसंच असतं आनंदाचं. आपण जितकं आनंदाच्या मागे धावतो ना, तितका तो आनंद आपल्यापासून दूर दूर पळतो. आणि आपण अगदी शांत झालो, आपलं मन शांत झालं की नकळत जणू काही आनंद आपल्या हृदयात प्रवेश करतो. त्यावेळी तो आपल्याला हुलकावण्यात देत नाही. काही माणसं बंगल्यात राहूनही सतत दुःखी कष्टी असतात, कारण त्यांच्या मनातच आनंद नसतो. बाहेर कितीही वैभव असलं पण त्याचा उपभोग त्यांना घेता येत नाही. आणि तीच अगदी काही माणसं झोपडीत राहून सुद्धा सदा प्रफुल्लित राहतात. एखादा फूल, उमललेलं फूल जसं ताजंतवानं दिसतं तसे त्यांचे चेहरे ताजेतवाने दिसतात, कारण झोपडीत राहत असले तरी त्यांच्या अंतःकरणात मात्र आनंदाचा महल सजलेला असतो. आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. आपण सतत आनंद बाहेर शोधत असतो. कधी कपडे मिळाले तर, कधी नवीन वस्तू मिळाली तर, कधी बाईक मिळाली तर आपल्याला आनंद होतो. पण आनंद हा आपल्या अंतःकरणात, मनात जन्माला येतो. समजा आपण एखाद्या निसर्गरम्य स्थळी गेलो. तिथे खूप सुंदर फुलं आहेत, झरा वाहतोय, धबधबा आहे. हे पाहूनही कधी कधी आपलं मन प्रसन्न होत नाही, कारण आपली वृत्तीच प्रसन्न नसते. आपल्या मनात अनेक शंका, कुशंका, द्वेष, राग धरून आपण चाललेलो असतो. आणि त्यामुळे निसर्ग कितीही सुंदर असला तरी मनात सौंदर्य फुलत नाही.
मनात जर आनंदाचा ओलावा असेल तरच आपण निसर्गाचा सुद्धा आस्वाद घेऊ शकतो. आणि हो, आनंद हा चुंबकाप्रमाणे असतो. आनंदच आनंदाला आकर्षित करतो. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच. आनंदाला प्रसवतो तोही आनंदच. समजा आपल्या मनात एखाद्याविषयी खूप राग आहे, भूतकाळातल्या कटू आठवणींनी आपण ग्रस्त झालेलो आहोत, आपण आयुष्याचा जमाखर्च मांडत बसलोय, मला आयुष्यात हे मिळालं, हे नाही मिळालं, माझं हे स्वप्न पूर्ण नाही झालं, असे अनेक दुःखी भाव आपण सतत आपल्यासोबत वाहत असतो. आपल्या अपेक्षांचं, आपल्या वाईट अनुभवांचं ओझं लादून लादून आपण पुढे जात असतो. आयुष्याच्या प्रवासात आपण सतत एक ओझं आपल्या स्वतःवर लादून घेतलेलं असतं. आणि ज्या वेळेला आपण हे ओझं जमिनीवर खाली टेकून रित होऊन जीवनाचा प्रवास करायला सुरुवात करू, त्याच वेळेला आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेला आनंदाचा आस्वाद घेता येईल. आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. असंख्य अगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो. आपल्या आयुष्यासोबत ज्यांचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास. अस्तित्वाचा आनंद. खरंच किती छान लिहिलं इथे लेखकांनी. आपण सतत कशाच्या ना कशाच्या मागे धावत असतो, पण आपलं असणं हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे. मी आहे, माझं अस्तित्व आहे, हा सुद्धा खूप मोठा आनंदाचा क्षण असला पाहिजे. आणि आपल्या अस्तित्वाचा साक्षीदार कोण असतो तर आपला श्वास. जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत आपण आहोत, आपलं अस्तित्व आहे. सध्या कोविड-19 या महामारीला आपण सगळेच सामोरे जातोय आणि अशा या भयानक वातावरणात आपल्याला प्रकर्षाने आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. दिवसागणिक किती माणसं मृत्युमुखी पडत आहेत, परंतु आजही आपण आहोत, आपण शिकतोय, आपण शिकवतोय, आपण निरोगी आहोत. हाच मोठा आनंदाचा क्षण आहे. आपलं अस्तित्व आजही आहे. म्हणूनच माझं अस्तित्व आहे, मी या जगात आहे आणि निरोगी आहे, हा सगळ्यात मोठा आनंद आपण उपभोगायचं विसरून जातो. सर्वांनी स्वतःच्या असण्याविषयी आनंद बाळगला पाहिजे. आपण किड्यामुंग्यांचं जगणं नाही जगत आहोत, तर आपण माणूस म्हणून जन्माला आलोय आणि माणूस म्हणून जगतोय. इतक्या वाईट स्थितीतही आज आपण आहोत, हा क्षण प्रत्येकाने साजरा केला पाहिजे. आयुष्य हा आनंदाचा उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे. भूतकाळ आपल्या हातातून निसटलाय, भविष्याविषयी आपल्याला काहीच माहीत नाही, तर मग अशा वेळी वर्तमानातला प्रत्येक क्षण हा आनंदी बनून साजरा केला पाहिजे. आपल्या श्वासांचंही आपल्याला भान नसतं. खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो. हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे, तर त्यामुळे मनही शांत होतं. मुख्य म्हणजे श्वासांचं बोट धरून मनापर्यंत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं. मला जर कोणी विचारलं की तुमचा खरा मित्र कोण किंवा तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे, तर मी म्हणेल माझा खरा मित्र मी स्वतः, माझं शरीर आणि मन. माझं सगळ्यात जास्त प्रेम आहे ते माझ्या शरीरावर आणि मनावर. नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी सगळ्यांनी साथ सोडली तर एक वेळ चालेल हो, पण
माझे शरीर, माझा श्वास, माझा आत्मा, माझं मन, माझ्या मनात येणारे विचार यांनी माझी सतत साथ दिली पाहिजे. आणि जोपर्यंत माझ्या शरीराची, माझ्या मनाची मला साथ आहे, तोपर्यंत कुठल्याही वाईट परिस्थितीला मी सामोरं जाऊ शकते. माझं आयुष्य मी निर्भयपणे, निरोगीपणे जगू शकते. पण खरंच आपल्या शरीराकडे, आपल्या मनाकडे, आपल्या श्वासांकडे लक्ष असतं का? ज्या गोष्टी आपल्याला अगदी सहज मिळून जातात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, त्याला गृहीत धरतो. आपले आईवडील आपल्यावर नितांत प्रेम करतात, पण ते सहज मिळालेत ना, त्यासाठी पैसे थोडीच खर्च केलेत, म्हणून आपल्याला आईवडिलांची किंमत नसते, त्यांच्या शब्दांची किंमत नसते, त्यांच्या प्रेमाची किंमत नसते. तसंच हे शरीर, हे मन, हे सुद्धा आपल्याला सहज मिळालं आहे, म्हणून आपण आपल्या शरीराला गृहीत धरतो. हवं तसं वाटेल ते खायचं, वाटेल तेव्हा झोपायचं, वाटेल तेव्हा उठायचं. पण आपल्या शरीराची काळजी घेणं, नियमितपणे योगा करणं, ध्यानधारणा करणं, प्राणायाम करणं हे खूप आवश्यक असतं. आपल्या शरीराशी आपण प्रेमाने बोललं पाहिजे, शरीराला प्रेमाने गोंजारलं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे की तू माझी साथ देतोयस ना, मी पण तुझी साथ देणार. जोपर्यंत तू चांगला आहेस तोपर्यंत मी चांगली आहे. आणि म्हणून आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. ज्या श्वासांवर आपलं जीवन चाललं आहे, श्वास बंद, आयुष्य संपलं, या श्वासांचं मूल्य आपण जाणलं पाहिजे. आणि म्हणूनच प्राणायाम आणि ध्यानधारणा याला खूप महत्त्व आहे. आपण शरीराला कामाला लावलं पाहिजे आणि मनाला शांत ठेवलं पाहिजे. पण आपण नेमकं उलटं करतो. आपण मनाला कामाला लावतो, याचं त्याचं आपण सतत काही ना काही बोलत असतो आणि शरीराला मात्र आरामात ठेवतो. चांगल्या आरोग्यासाठी आपण शरीराला कामाला लावलं पाहिजे आणि मनाला शांत ठेवलं पाहिजे. मनाला शांत ठेवण्यासाठीच प्राणायाम, ध्यानधारणा करायची असते. श्वासांकडे लक्ष द्यायचं असतं, आपल्या श्वासांवर आपण प्रेम करायचं असतं. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हाच ते आनंदी होतं. ज्या मनात राग, द्वेष, या अशा प्रकारच्या नकारात्मक भावना असतात, ते अशांत मनात आनंदाचा उगम, आनंदाचा जन्म होऊ शकत नाही. पण आपण श्वासांकडे लक्षच देत नाही. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो, आपण क्षणांकडे लक्ष देत नाही. एक एक दिवस उजाडतो, मावळतो, आपण दिवसाकडे लक्षच देत नाही. सूर्योदय, सूर्यास्त होतो, तोही आपण नीट पाहत नाही. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. जे आनंद देणारं आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं ना दृष्टीचं. आपल्या श्वासांचं, आपल्या अस्तित्वाचं, आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं. आत्ताच मी म्हटले ना की जे आपल्याला सहज मिळालं आहे त्याचं आपल्याला मोलच नसतं. म्हणूनच आपल्याला आपल्या श्वासांचं मोल वाटत नाही. आपण आपल्या श्वासांकडे लक्षच देत नाही. रोज सकाळी सूर्य उगवतो, रोज संध्याकाळी सूर्य मावळतो. सूर्योदय, सूर्यास्त या वेळेला निसर्ग जणू नववधूप्रमाणे नटलेला असतो, पण आपलं त्याच्याकडे लक्षच जात नाही. जर डोळेसपणे पाहिलं तर एखाद्या वृक्षात, एखाद्या फुलातसुद्धा खूप सौंदर्य दडलेलं असतं आणि त्या सौंदर्याच्या अनुभूतीने आपलं मन आनंदाने भारावून जातं. पण आपण तिकडे पाहिलं न पाहिल्यासारखं करतो. एखादा सुंदर देखावा दिसला तरी दिसला म्हणून आपण त्याच्याकडे फक्त पाहतो, पण डोळ्यातून तो देखावा आपण आपल्या अंतःकरणात उतरवत नाही, म्हणून आपण आनंदी होत नाही. ज्या गोष्टींपासून आपल्याला आनंद मिळू शकतो त्या सगळ्या गोष्टी आपण गृहीत धरून टाकल्या, म्हणून या सृष्टीचं आपल्याला कौतुक नाही किंवा आपल्या दृष्टीचं कौतुक नाही. आणि जेव्हा आपण आनंदाचे क्षण साजरे करायचं म्हणतो ना, तेव्हा आपल्याला आठवण आली पाहिजे. असे कित्येक आहेत की त्यांच्याजवळ दृष्टी नाही, असे कित्येक आहेत की त्यांना हातपाय नाहीत, त्यांना जन्मताच अपंगत्व आलेलं आहे, अनेक गोष्टींपासून ते मुकावलेले आहेत. पण आपल्याला
देवाने दृष्टी दिली आहे, त्याचा आपण उपभोग घेतला पाहिजे. डोळ्यातूनही आपल्याला सौंदर्याचा आस्वाद घेता येतो. ज्या वेळेला आपल्याला आपल्या श्वासांचं, आपल्या अस्तित्वाचं आणि आपल्या अस्तित्वामुळे मिळणाऱ्या आनंदाचं भान होईल, त्यावेळेला आपण खरे आनंदी होत असतो. आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. भले सापेक्ष असेल, पण सत्य आहेच. जीवनाच्या युगायुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभला आहे. तो लाभला आहे हेच आनंदासाठी एक सबळ कारण आहे. आनंदासाठी आपलं असणं ही पुरेसं आहे. किंबहुना आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे, अभिव्यक्ती आहे. मानवी जन्म हा सर्वांना मिळत नाही. किडेमुंगे जन्माला येतात, रांगतात आणि संपतात. पण परमेश्वराने आपल्याला मानवी जन्म दिलेला आहे, आपल्याला बुद्धिमत्ता दिलेली आहे, सौंदर्याचा आस्वाद घेण्याची दृष्टी दिलेली आहे. म्हणूनच पहिलं आनंदाचं कारण असलं पाहिजे ते म्हणजे माझं अस्तित्व. मी आहे, मी या जगात आहे आणि मी मानव म्हणून आहे. मानवी जन्म मला मिळाला आहे हे आनंदाचं एक सबळ कारण आहे. म्हणूनच मानवी जन्म मिळाला आहे या आनंदात सर्वांनी भारावून गेलं पाहिजे. मान्य आहे, आपल्या आयुष्यात चढ उतार येत असतात, सुखदुःखाचे प्रसंग येत असतात, पण तेही क्षणिक असतात. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख येत असतं. म्हणूनच आपण धीराने घेतलं पाहिजे, आनंदाचे क्षण साजरे केले पाहिजे. उद्या मी आनंदी होईल असं म्हणून चालणार नाही. भूतकाळ आपल्या हातातून निसटला आहे आणि भविष्य लिहिणं आपल्या हातात नाही. आपल्या हातात आहे तो वर्तमान जगणं. आणि म्हटलं तर अगदी छोट्या छोट्या क्षणातही आपण आनंदी होऊ शकतो. सकाळी उठल्यावर सूर्याची ती सोनेरी किरणं जर आपण आपल्या अंगावर घेतली, त्याच्यातूनही आपल्याला आनंद मिळतो. चंद्राच्या शीतल चांदण्यात फिरतानाही आनंद मिळतो. फक्त आनंदी वृत्ती असायला हवी. प्रत्येक गोष्टीकडे आनंद भावनेने पाहण्याची वृत्ती असायला हवी. मग प्रत्येक क्षणातून आपण आनंदाचा आस्वाद घेऊ शकतो. एखादी आनंददायक घटना घडते तरीही आपल्याला म्हणावा तितका आनंद होत नाही. त्याची काही स्पष्ट कारणं असतात. एखाद्या नाट्यस्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं, पण तुमच्या मते ते खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असेल, तर आनंद होऊनही रुखरुख लागून राहते. आनंद हा निखळ असेल तरच तो आनंद असतो, खरा असेल तरच तो अनुभवता येतो. आपल्या आयुष्यात जर एखादी दुःखद घटना घडली तर आपल्याला आनंद होतच नाही. समजा एखादा वाईट प्रसंगाला मी सध्या सामोरी जाते, मग मला कुणी दुबईला फिरायला घेऊन जा किंवा सिंगापूरला घेऊन जा, मला आनंद नाहीच होणार. मला तुम्ही एखाद्या मोठ्या बंगल्यात नेऊन ठेवा आणि खूप छान छान कपडे द्या, पण माझ्या मनात जर दुःख दडलं आहे तर मी आनंदी होऊच शकत नाही. पण काही वेळेला एखादी आनंददायक घटना घडली तरीही आपल्याला आनंद होत नाही. समजा तुम्ही एखाद्या स्पर्धेत भाग घेतला आहे आणि तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं, पण तुमचं मन म्हणतं की नाही, माझ्यापेक्षा त्या दुसऱ्याने खूप छान सादर केलं त्यावेळेला कुठेतरी आनंद कमी होतो आणि रुखरुख मनाला राखून जाते. म्हणून आनंद हा कसा असला पाहिजे तर निखळ असला पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने आनंदी होऊ शकतो. आपण पाहतो की अभिनेते, खेळाडू हे आपल्यापेक्षा अधिक आकर्षक वाटतात. का? तर ते स्वतःला चांगल्या प्रकारे सादर करतात. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीशी बोलतो, आपलं मत सांगतो, तेव्हा आपण स्वतःला सादर करत असतो. आपल्या शब्दातून, आपल्या विचारातून आपण स्वतःला अभिव्यक्त करत असतो. खेळाडू असोत किंवा अभिनेते असोत, हे आपल्यापेक्षा अधिक आकर्षक यासाठी वाटतात कारण त्यांना त्यांच्या अस्तित्वाचं भान हे आपल्यापेक्षा जास्त असतं. त्यांना स्वतःच्या देहाचं, अस्तित्वाचं भान असतं आणि म्हणूनच आपलं अस्तित्व देखणं करण्याचा ते प्रयत्न करत असतात.
समजा आपल्याला कोणी सांगितलं की तुमचा फोटो काढायचा आहे, उभं राहा, तर आपल्याला आपल्या अस्तित्वाचं भान कमी असल्यामुळे आपण अगदी साधं उभं राहणार. पण त्याच वेळेला जर एखादी अभिनेत्री फोटोशूटसाठी उभी राहते, त्यावेळेला तिचा फोटो हा आपल्यापेक्षा नक्कीच सरस असतो, कारण तिने तिचं अस्तित्व जपलेलं असतं. तिला तिच्या शरीराचं भान असतं, तिला तिच्या देखणेपणाचं भान असतं आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्नसुद्धा केलेले असतात. आपलं शरीर हे निरोगी कसं राहील, आकर्षक कसं राहील, याकडे त्यांचे लक्ष असतं. आणि म्हणूनच आपल्या अस्तित्वाचं आपल्याला भान असतं पाहिजे. आणि आपलं शरीर म्हणजे फक्त आपलं अस्तित्व नाही, तर आपलं शरीर आणि मन या दोघांचं मिळून आपलं अस्तित्व तयार होत असतं. आपण शरीराची खूप काळजी घेतली, पण आपल्या मनाची काळजीच घेतली नाही, तर आपण आकर्षक होऊ शकत नाही. आपल्या मनाची काळजी आपण कशी घेणार, तर ध्यानधारणा, प्राणायाम हे करून आपण आपलं मन शांत ठेवू शकतो. आपल्या मनाला सकारात्मक विचार करण्याची सवय लावू शकतो. आपल्या सवयींनी आपलं आयुष्य घडत असतं आणि या सवयी ह्या सातत्याने आपल्यात येत असतात. असं म्हटलं जातं की एखादी क्रिया जर तुम्ही 40 दिवस सलग केली, तर ती क्रिया तुमच्या आयुष्याचा भाग बनते, म्हणजेच तुमच्या आयुष्यातली सवय बनते. आनंदी राहणं ही सुद्धा एक सवय आहे आणि ती सवय म्हणून आपल्याला अंगीकारायला हवी. दुःख जरी आली तरी ती थोडी बाजूला सारून आहे त्या परिस्थितीत जे काही समोर येईल त्याचा आनंद लुटण्याची सवय आपण आपल्याला स्वतःला लावून घ्यायला हवी. लोकांना पेढं वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण, सर्व दडपण नाहीसे व्हायला हवीत. मुख्य म्हणजे ईर्ष्या, असूया नाहीशा व्हायला हव्यात. राग, द्वेष विरघळायला हवेत. एखाद्या आनंदाच्या क्षणी आपण लोकांना पेढे वाटतो. हे पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. खरंच आपण स्वतःला आनंद वाटतो का हो? आपण फक्त म्हणतो मला आनंदी राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे, पण आनंदी राहण्यासाठी आपण वेगळे असे काही प्रयत्न करतो का? स्वतःला जपतो का? तर नाही. आपण आनंदी आहोत हे कसं ओळखायचं? तर आपल्याला स्वतःला अगदी हलकं हलकं वाटलं पाहिजे. आपल्याला हलकं वाटलं पाहिजे म्हणजेच आपल्या मनाला हलकं वाटलं पाहिजे. जेव्हा आपल्या मनात काहीतरी दुःख असतं, एखाद्याविषयी प्रचंड राग असतो, एखाद्याविषयी आपल्या मनात द्वेष असतो, तेव्हा आपलं अंतःकरण जड झालेलं असतं. आणि ज्या वेळेला आपण आपल्या मनातून हे राग, द्वेष या नकारात्मक विचारांचा अंत करतो, हे सगळं आपण मनावरचं ओझं काढून बाजूला ठेवतो, तेव्हा आपलं मन हलकं होतं. आणि जेव्हा आपलं मन हलकं होतं तेव्हाच आपण खरे आनंदी होऊ शकतो. म्हणूनच आपल्या मनातून आपण राग, द्वेष, दुःख या भावनांचा नाश केला पाहिजे. आपल्या मनाला हलकं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, आज आपण शिवराज गोरले लिखित आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ पाहत होतो. प्रत्येक क्षणाला प्रत्येकाला आनंदी राहावंसं वाटतं, पण आनंद मिळवण्यासाठी आपण कुठलेही प्रयत्न करत नाही. मुळात आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करायलाच नको. ज्याप्रमाणे फुलपाखराच्या मागे पळलं की ते फुलपाखरू आणखी दूर दूर पळत सुटतं, पण आपण शांत झालो की फुलपाखरू अगदी सहजपणे आपल्या तळहातावर येऊन विसावतं. त्याचप्रमाणे आपल्याला आनंदाच्या मागे धावायचंच नाही आहे. आपल्याला फक्त आयुष्य जगायचं आहे, तेही सकारात्मकतेने. स्वतःच्या अस्तित्वाचं भान ठेवून मी आहे, माझं अस्तित्व आहे, मला एक सुंदर शरीर आणि मन परमेश्वराने दिलं आहे, मला मानवी जन्म मिळाला आहे, हे एक पहिलं आणि सबळ कारण आपल्याकडे आनंद व्यक्त करण्यासाठी आहे. आपण अशा वातावरणात राहतो जिथे आपण सूर्याची किरणं पाहू शकतो, चंद्राची शीतलता अनुभवू शकतो, फुलांचा सुहास आपण अनुभवू शकतो.
या सौंदर्याचा आस्वाद घेत घेत सुद्धा आपण आनंदाने सहजपणे जगू शकतो. पाठाचा उर्वरित भाग आपण उद्या अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.